भाग 9 बाळूमामांच्या अलौकिक भंडाऱ्याची ताकद आणि महिमा। जय बाळूमामा मित्रांनो, आपल्या 21 दिवसांच्या विशेष सिरीजच्या 9व्या भागात सर्व भक्तांचे मनापासून स्वागत। भाग 8 मध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे भीषण दुष्काळात सुकलेल्या विहिरींना मामांच्या कृपेने पाण्याचे जिवंत झरे लागले। आज भाग 9 मध्ये आपण श्री बाळूमामा विजय ग्रंथातील 9व्या अध्यायावर आधारित असा प्रसंग पाहणार आहोत जो ऐकून मामांवरची तुमची श्रद्धा आणखी घट्ट होईल। मित्रांनो, बाळूमामांचे जीवन म्हणजे गोरगरीब आणि पीडित लोकांचे कल्याण करणारे एक पवित्र झरावत। बाळूमामांनी मामांच्या भंडाऱ्याची आणि त्यांच्या गुप्त दिव्य शक्तीची अद्भुत महिमा सांगितली आहे। मामा कधीही कोणाकडे पैशाची अपेक्षा करत नसत। जेव्हा एखादा भक्त अत्यंत संकटात, आजारपणात किंवा कौटुंबिक अडचणीत असायचा तेव्हा मामा काय करायचे माहिती आहे? मामा आपल्या हातातील पवित्र भंडारा काढायचे आणि भक्ताच्या कपाळाला लावायचे। हा भंडारा फक्त भंडारा नव्हता, तर त्यात मामांचा आशीर्वाद होता आणि भक्तांचे दुःख हरण करण्याची ताकद होती। ग्रंथात उल्लेख केला आहे की मामांनी दिलेला भंडारा ज्या भक्ताने विश्वासाने लावला त्याचे मोठमोठे संकटे आणि असाध्य आजार जणू क्षणात नाहीसे व्हायचे। माणसाचे विज्ञान जिथे संपते तिथे संतांची ही अलौकिक शक्ती आणि भक्तांची खरी श्रद्धा काम करते। मामा नेहमी सांगायचे, निसर्गाचा आदर करा, प्राण्यावर प्रेम करा आणि प्रामाणिक राहा। त्यांची हीच शिकवण 9व्या अध्यायातून आपल्यापर्यंत पोहोचते। मामांचा हा भंडारा आजही भक्तांचे रक्षण करत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात बाळूमामाच्या नावानं चांग भला हा एकच जय घोष गुंजत आहे। मित्रांनो, जर तुमचीही बाळूमामांवर आणि त्यांच्या या पवित्र भंडाऱ्यावर असाच अढाळ विश्वास असेल तर आजच कमेंट बॉक्स मध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं लिहून आपली भक्ती नक्की व्यक्त करा। आपल्या या 21 दिवसांच्या सिरीजचा पुढील म्हणजे 10वा भाग अजिबात चुकवू नका, कारण त्यात आपण मामांच्या आयुष्यातील आणखी एक दिव्य प्रसंग पाहणार आहोत। अशाच रोज नवनवीन सत्य घटना आणि कथा पाहण्यासाठी आत्ताच आपल्या बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला सुद्धा फॉलो करा।